एखादा गुन्हा जेव्हा घडतो त्यामागची पार्श्वभूमी आणि त्यामागे गेल्यावर किती खोल विचार असतो, कुठून ती गोष्ट घडते आणि कुठला गुन्हा घडतो, म्हणजे कुठून चालू होऊन कुठे संपेल हे काही सांगता येत नाही. कुठल्याही वादातनं, कुठल्याही बॅकग्राऊंडने तो गुन्हा लिंक केला जाऊ शकतो. आपण बोलतोय संतोष देशमुख यांच्या हत्याकांडाबद्दल. त्यांच्या हत्याकांडामध्ये जे पहिली सुनावणी झाली त्यामध्ये जे आरोपी आहेत जयराम चाटे, महेश केदार, मेजरली ह्या दोघांच्या जबाब पोलिसांना त्यांनी जो दिला त्यामध्ये एक नवीन अँगल क्रिएट झालेला आहे. ज्या गोष्टीतनं म्हणजे वर्चस्वाच्या लढाईतनं झालं. धनंजय मुंडे यांच्या सोबत असलेले कार्यकर्ते आणि त्यांच्यात पडलेल्या वर्चस्वाच्या फुटींमुळे हे प्रकरण कुठेतरी हवापाणी मिळालं असं सांगितलं जातंय. काय आहे प्रकरण आपण आता जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि तुमचे विचार कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून नक्की कळवा. संतोष देशमुख यांची हत्या 9 डिसेंबर रोजी झाली. अतिशय निर्घृण झाली. पोलिसांनी जे जबाब दोषींच्या वकिलांना दिले त्यामध्ये भरपूर गोष्टी समोर आल्या. सुदर्शन घुले, जयराम चाटे आणि महेश केदार यांनी ॲक्सेप्टही केलं की आम्ही अपहरण करून खून केला. त्यांनी 2 तास जवळपास मारहाण केली संतोष देशमुख यांना आणि त्यामध्ये महेश केदारने सांगितलं की म्हणजे आम्हाला विष्णू चाटे डायरेक्टली म्हणजे विष्णू चाटेने सुदर्शन घुलेला सांगितलं होतं की आपलं वर्चस्व, आपली दहशत निर्माण झाली पाहिजे, असं संतोष देशमुख यांना मारा. त्यामध्येच महेश केदार याने म्हणजे भरपूर गोष्टी आल्या. अंगावरती पळत येऊन उघड्या अंगावरती उडी मारणं छातीवरती, परत लघुशंका करणं त्यांच्या तोंडावरती, हे सर्व रेकॉर्डही केलं गेलं दहशत माजवण्यासाठी. आणि त्यामध्ये आता नवीन एक अँगल त्यांनी दिलाय की म्हणजे नवीन माणसाची जो आहे सुग्रीव कराड ह्या नावाची आता एंट्री झालेली आहे. सुग्रीव कराड हा धनंजय मुंडे यांचा समर्थक होता. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये धनंजय मुंडे यांनी आपल्या विरुद्ध काम केलं म्हणून त्याला बाजूला केलं. सुदर्शन घुले आणि सुग्रीव कराड या दोघांमध्ये स्पेशली वर्चस्वाची लढाई होती असं बोललं जातंय. आणि जेव्हा लोकसभेमध्ये बजरंग सोनवणे यांचा विजय झाला त्यानंतर त्याला बाजूला करण्यात आलं धनंजय मुंडे यांच्याकडनं आणि तेव्हापासून ते बजरंग सोनवणे यांच्यासाठी काम करतायत. बजरंग सोनवणे हे खासदार, बीडचे खासदार आहेत. त्यांच्या मुलीचा 2022 मध्ये नगरपंचायतीच्या निवडणुकीत त्यांनी या सुग्रीव कराडने पराभव केला होता. सो सुग्रीव कराडच्या बाबतीत महेश केदार आणि जयराम चाटे याने खुलासा केलाय की जी मारहाण सुदर्शन घुलेला मस्साजोग येथे झाली, ज्यावेळेस ते आवादा कंपनीत हे मागण्यासाठी गेले खंडणी, त्यावेळेस तिथे काम बंद करण्यासाठी गेले, त्यावेळेस जे ग्रामस्थ होते मस्साजोगचे ग्रामस्थ आणि संतोष देशमुख यांना सुग्रीव कराडने सांगितल्यामुळेच आम्हाला मारहाण झाली सुदर्शन घुलेला, असा समज जयराम चाटे आणि महेश केदार यांनी बोलून दाखवला. मारहाण करताना त्यांनी तसं बोललंही. सो एकंदरीत हे सगळं बघता कुठेतरी म्हणजे मनात ठेवून आता जरी हे खरं असलं, कारण शेवटी मस्साजोगच्या ग्रामस्थ आणि यांनी सुदर्शन घुले तिथं काम बंद पडायला गेला म्हणून तिथे मारहाण किंवा जी काही झटापट झाली ती झाली आणि त्यानंतर कुठेतरी यांना सपोर्ट केला म्हणून आम्हाला मारलं असं बोलणं हेही कुठेतरी म्हणजे गुन्हेगारी क्षेत्रामध्ये किंवा आपण जेव्हा बघतो गुन्हेगारांच्या डोक्यामध्ये हेच असे समज असतात. त्यात आता खरं खोटं काय ते तर पोलीस यंत्रणा बघेलच, परंतु कुठेतरी म्हणजे सुग्रीव कराड हे जे सगळं झालंय ते वर्चस्वाच्या लढाईतनंच, बीडमध्ये कुठेतरी वर्चस्वाची लढाई झाली. वर्चस्वाच्या लढाईतनं आपलं नाव पुढं आलं पाहिजे, टिकलं पाहिजे. आम्हाला खंडणी देण्यासाठी नाही म्हटले, बघतोच बाकीचे लोकही घाबरले पाहिजे, एकदाच विषय संपवायचा, असं जे काही आपल्याला दाखल्या कबुली जबाबामध्ये आढळतं तेच कुठेतरी दाखवण्याचा प्रयत्न झाला. सुग्रीव कराड असू द्या, मस्साजोगचे ग्रामस्थ असू द्या किंवा संतोष देशमुख असू द्या, अन्यायाविरुद्ध त्यांनी जो आवाज उठवला त्यामध्येच ते फोडून काढण्यासाठीच त्यांची अतिशय निर्दयीपणे हत्या करण्यात आली. तुम्हाला काय वाटतं ह्या एकंदरीत प्रकरणाबद्दल ते नक्कीच कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून नक्की व्यक्त करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि तुमचे विचार आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.